परळीत राजकीय चिखल झाला। या चिखलात फुटबॉल खेळायला मजा येणार, कितीही चिखल झाला तरी कमळ फुलणार नाही, आदित्य ठाकरेंचा टोला। आदित्य ठाकरे घाबरून वरळीतून उभं न राहता दुसरा मतदारसंघ शोधतील, श्रीकांत शिंदे यांची टीका। राज्यात अनेकांचे डोळे उघडण्याची गरज, त्यासाठी यंत्र आहे का? डोळ्यांच्या रुग्णालयाचं उद्घाटन करताना राज ठाकरेंची टोलेबाजी। सामना कार्यालयाच्या बाहेर नितेश राणेंच्या समर्थकांकडून बॅनरबाजी, सकाळच्या भोंग्याला पुरून उरणारा वाघ अशा आशयाचे बॅनर लावत राऊतांना डिवचलं। सुषमा अंधारेंची कीव करावीशी वाटते, मुद्दे नसल्याने खोटे आरोप, किशोर दराडेंचा हल्लाबोल। ओबीसी आरक्षणाकरता लढणाऱ्या लक्ष्मण हाकेंना समर्थन देण्याकरता पालघरमध्ये महिनाभर उपोषण करणार, मराठ्यांना वेगळं आरक्षण देण्याची मागणी। नवी मुंबईतील वर्षा पर्यटन स्थळ बंद, पोलिसांच्या निर्णयानं पर्यटकांचा हिरमोड। शेतरस्त्याच्या वादातून चुलत भावावर जीवघेणा हल्ला, आरोपी भावावर गुन्हा दाखल, धरण गावातील घटना। पुणे सोलापूर रस्त्यावर यवत जवळ एसटी बसला झाडाला धडकून अपघात, भीषण अपघातात 30 जण जखमी। वर्सोवा खाडीजवळील कामात जेसीबीसह अडकलेल्या मजुराच्या कुटुंबाला 50 लाखांची मदत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते राकेश यादव याच्या कुटुंबाला मदतीचा धनादेश सुपूर्द। काँग्रेसला सरकारविरोधी आंदोलन करणं आलं, अंगलट चिखलफेक आंदोलनाप्रकरणी आमदारांसह 20 काँग्रेस कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल। छत्रपती संभाजीनगरातील पाणीपुरवठा योजनेची मंत्री अतुल सावेंकडून पाहणी, कामात दिरंगाई होत असल्यानं व्यक्त केली नाराजी। परभणीतील वांगी रोड परिसरात रखडलं रस्त्याचं काम, पाईपलाईन फुटल्यानं रस्त्याला आलं तळ्याचं रूप, पाण्यातून मार्ग काढत नागरिकांची तारेवरची कसरत। भाज्यांना महागाईची फोडणी, मनमाड, मालेगाव, नाशिकसह किरकोळ बाजारातही सगळ्याच भाज्यांनी गाठली 100, गृहिणींचं आर्थिक बजेट कोलमडलं। बोरण गावात जाण्यासाठी निधी मंजूर होऊनही पूल नाही, पूल नसल्यानं ग्रामस्थांचा पुराच्या पाण्यातून जीवघेणा प्रवास। मुंबईतील कांदिवली इथं शुक्रवारी झालेल्या कार अपघाताचं सीसीटीव्ही समोर, अपघातात महिलेचा मृत्यू तर कार चालकासह मालकाला अटक। छत्तीसगडच्या कोरजगुडाच्या जंगलात पोलिसांची मोठी कारवाई, माओवाद्यांकडून नकली नोटांसह नोटा छापण्याचं साहित्य जप्त, पोलिसांचा तपास सुरू। इटानगरमध्ये ढगफुटीनंतर मुसळधार पावसाची हजेरी, पुराच्या पाण्यामुळे घरासह वाहनांचं मोठ्या प्रमाणात नुकसान, नुकसानग्रस्त नागरिकांच्या मदतीचे प्रयत्न सुरू।